आज गेली होती सोनं खरेदी करायला, पण तिथे गेल्यानंतर जे घडलं ते तुम्हाला पुढे बघायला मिळेलच. हाय मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. कशात तुम्ही सर्व एकदम मजेतच असाल. आज होता संडे आणि संडे म्हटलं की मी थोडं लेट उठत असते, पण आज असं काही झालं नाही. आज मी लवकर उठली कारण की मला आज जरा कामं करायची होती. बघता बघता चंगू मंगू सुद्धा झोपेतून उठले. आता हे उठले ना तर डोक्याचा असा भाजीपाला होणार आहे, कारण दिवसभर आता या तिघांची मस्ती चालू राहणार. सकाळी उठल्याबरोबर माझं एक काम असतं सर्वात पहिलं, ते म्हणजे घरातला कचरा काढणं. ते झाल्यानंतर मी लगेचच मुलांसोबत थोडासा टाइमपास केला आणि ब्रश करायला घेतला. ब्रश अंघोळ झाल्यानंतर किचनमध्ये आली आणि रात्रीच्या चपात्या उरलेल्या होत्या, तर त्याचाच म्हटलं आता चला चिवडा करूया. खूप जुनी रेसिपी आहे ही. आपली आजीची असेल कदाचित बहुतेक. रात्रीच्या चपात्या उरल्या, रात्रीचा भात उरला, दे फोडणी घ्या खाऊन. जोपर्यंत बिट्टू झोपलेली होती ना तोपर्यंत शांतता होती. म्हणजे एवढी नव्हती, 2 होते उठलेले तर त्यांचं काचाकिची चालूच होती, पण त्यात ही तिसरी उठली आणि मग काय तिघांमध्ये भरच पडली. त्याने मला मारलं, त्याने माझा हात घेतला, मम्मी तू तिथे चल आणि त्यांना पण काहीतरी बोल, असं तिचं इथे म्हणणं होतं. मी म्हटलं जा, मी तुझ्या मागे येतेच, पण तसं म्हणून मी कधीच जात नाही. हे बिट्टूला सुद्धा माहिती आहे, म्हणून ती माझा हात खेचूनच मला तिथे घेऊन जात असते. इथे कामं तशीच पडली आहे आणि इथं चाललेलं आहे की मला स्कर्ट घालून दे, मला तयार व्हायचं आहे. आता कुठे जाते तयार होऊन तेच मला कळत नाहीये. अरे बाप, पागल हेअर नाही दिसत आहेत, ते फ्रीजी हेअर झालेत ते. काय इतका मटका, अरे बाप किती छान दिसतेस तू, खूप क्यूट दिसतेस. जसा चिवडा झाला ना, पहिला पेट पूजा करून घेतली आणि मुलांनी पण नाश्ता केला. आणि आता खूप वेळ झाला होता तर मुलांना म्हटलं माझी थोडी मदत करा. त्यांनी मला लसूण काढून दिला, तर इकडे सासूबाई मला कोथिंबीर आणि जे शेपू आहे ते तोडून देत होत्या. आणि बिट्टूला लागली होती भूक, म्हणून तिला भात दिला होता प्लेटमध्ये खायला, पण ती कसली खाते, फक्त ठेवून देते. इथे तुम्ही बघितलंच की एकाने मारलं म्हणून दुसऱ्याने मारलं, असंच आमच्या इथे चालतं रोज. हिमांशू आणि आर्यन या दोघांना मी लसूण काढायला सांगितला होता, पण त्यानंतर ना त्यांच्या मनात काय आलं काय माहिती, ते म्हणाले आम्ही हॉल सुद्धा साफ करतो. जास्त तर नाही, पण थोडासा लसूण त्यांनी मला काढून दिला. आणि त्यानंतर त्यांची सुरू झाली हॉलची क्लिनिंग. असे काही घरातले कामं करत असताना आर्यनचा जो शूट घेतला ना त्याला अजिबात आवडत नाही, म्हणून तिथे साईडला लपला होता. आणि त्यानंतर हिमांशूने त्याच्या हातातला घेतला झाडू आणि काढायला लागला. गंमत दाखवते, हे दोघं पूर्ण क्लिनिंग करत आहे. आणि हे असं काम करत असताना याचं असं म्हणणं आहे की मला दाखवू नको. किती चांगलं असते असं काम करणं. उलट असं कोणी बघून दुसरे मुलं पण शिकायला लागतात जे आळशी असतात. अर्धा तास बिचाऱ्यांनी क्लिनिंग केली. एक कचरा जो होता सोफ्याच्या मागे तो सुद्धा त्यांनी काढला. तर आरामशीरपणे मी त्यांना त्यांचं काम करू दिलं आणि त्यानंतर आली होती माझ्या रूममध्ये. कारण जेव्हा बिट्टू झोपेतून उठली त्यानंतर मी रूममध्ये गेलीच नव्हती. आणि जी बेडशीट होती त्यासोबतच चादर होतं, त्याच्या घड्या वगैरे राहिल्या होत्या माझ्या करायच्या. तर चला म्हटलं आता नाश्ता वगैरे झाला तर ते काम आपण आपलं आवरून घेऊया. आणि बिट्टूचं कसं आहे, मम्मी इथे आली म्हटल्यानंतर तिचं काही मन तिकडे लागणार नाही, कारण मम्मी शिवाय मला करमत नाही. लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे? बिट्टूचं फक्त एकच लक्ष असतं, ते म्हणजे मम्मीच्या सामानावर लक्ष. थोडी कधी कामात व्यस्त झाली की मग आपण तिचं सामान घ्यायचं आणि मग असं कलाकारी करायची. चला झालं तुमचं खाऊन? लहान मुलांना ना त्यांच्या मम्मीच्या क्रीमा सांडवायला का आवडतात का माहिती. ही सवय माझ्या बिट्टूला आताच नाही, तर ती लहान होती तेव्हापासूनच. तिला जर माझी कुठलीही क्रीम दिसली ना तर ती क्रीम तेव्हाच्या तेव्हा संपल्याशिवाय राहणार नाही, मग ती क्रीम कितीही महाग असो. हॉल चांगला ठेवायचा. हिमांशू आणि आर्यनने हे जरा जास्तच मनावर घेतलेलं दिसतंय. साफ तर केलं, त्यासोबतच हॉलमधली लादी सुद्धा ते पुसतायत. कोणीच त्यांना काही सांगितलं नाही बरं, पण ते दोघंच करतायत आपल्या मनाने. ए तुला काय झोप आली वेग नाटकी बात. चल नाव करायचंय तुला. झोप आली आता तर झोपेतून उठली ग बाई तू. परत कशी झोप येते ग तुला आत्ताच्या आता. किचनमध्ये आली आणि मग सुरू केली मी स्वयंपाकाची तयारी. भाजीला काय बनवू तर बरं झाले सकाळीच
मोड आलेले मूग घेतलेले होते, पटकन कुकरला लावले आणि मी इथे मसाल्याची तयारी सुरू केली. मसाला काढल्याबरोबर भाजी केली, कारण की आता भूक खूप लागली होती. आणि जाऊ आल्याबरोबर जाऊने काय केलं ना, चपात्या वगैरे टाकल्या. त्यासोबतच मी एक एक्स्ट्रा पण भाजी बनवली होती, पनीर. खूप दिवस झाले बिट्टूच्या कानामधले जे सोन्याचे कानातले आहेत ना, त्याच्या मागची जी गोल्ड रिंग आहे ती सारखी सारखी निघत आहे. त्यामुळे ना तिला त्रास होतो. म्हणून म्हटलं आज बिट्टूच्या पप्पाला चला आपण जाऊया सोनाराकडे. जसं नाव काढलं होतं की सोनाराकडे जाऊन कानातले नीट करायचे, बिट्टूचा भोंगा घरूनच सुरू झाला. तरी रडत पडत तिथे नेलं. तिथे नेल्यानंतर त्या दादाने तिच्या कानातले नीट केले. सहजच सोन्याचा भाव विचारला तर 15,000. डोक्यावर हात देऊन घरीच वापस आली. गेटमध्ये येत नाही तरी ते पार्सलवाला हजरच होता. पार्सल घेतले. 2:30 वाजत आलेत. आता कुठे आमचं खाणं पिणं झालंय. आता मी आली रूममध्ये. आता हे एवढे पार्सल येऊन पडल्यात. आता मी जरा बनवणार व्हिडिओ. आज काही फार व्हिडिओ नव्हते, फक्त 1-2 व्हिडिओ होते. मी ते लगेचच कंप्लीट करून घेतले. तुमची काय पागलपंती चाललंय काय माहित, काय चाललंय रे. एक बार में नहीं, एक तुमको दो में खाऊंगा. नहीं काय बघितलं कुठे, आणि डोक्यात पडलंय खूड. हाँ काय आहे काय हे. वॉटरमेलन नहीं है बिट्टू ते. थांब अब मैं तुमच्या समोर हा, ही दुसरी स्टाईल आता. दुसरी स्टाईल रे, दुसरी स्टाईल. समज नाही ते गुड डॉट गुड नाही हा इथं नाही आहे ना, इथं नाही आहे, इथं नाही आहे. मोठं मोठं येतं. हा, मोठं करू आपण. हाँ समझ गया, मतलब भी इधर जा उधर ऐसा आ गया. मेरे बारी पापा तुम्ही तो माझी घेतलीच नाही. पापा माझी बारी डॉट नाही तर काम डॉट सब डॉट लगाय दे. आता हा कोणता गेम माझ्या नवऱ्याने काढून आणला होता काय माहिती, जे स्वतःही खेळत होता आणि मुलांना 1 तास दिलं होतं. आता बघूया आर्यन काय करतो त्याचं. अब देखेंगे सच में आर्यन के सर में दिमाग है या नहीं. नहीं, अरे और फिर उसके बाद हिमांशु के सर में दिमाग है या नहीं. तिथे पैसेच नाही आहे. हिमांशु तेरी बेइज्जती कर दी. अब उसका सवाल, अब उसकी बेइज्जती कर दी. अब उसकी इज्जत का सवाल है, वो करके दिखाएगा, है ना हिमांशु. हिमांशु आता तुला करून दाखवायचंच आहे, कारण तुझ्या इज्जतचा सवाल आहे. आता कुठे आहे तुझी इज्जत. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. अरे इज्जत लोगों में. कुत्तों में लोगों में येणार रे. हिमांशु इज्जत म्हणजे काय. जेवलं नाही आहे. हिमांशु इज्जत म्हणजे काय. अभी आर्यन की इज्जत पूरी नीचे कर दूंगा मैं. क्योंकि आर्यन अरे पहिला इज्जत तर सांग काय आहे. इज्जत वो चीज होती है जो कोई नहीं करता. जो हिमांशु ने कमाएगा. जो कोई नहीं कर पाता म्हणते. जो कोई नहीं पास होती है. सबके पास होती है. तर असं या दोघांनी माझं इथे डोकं खाल्लं. पण मुलांसोबत अशा गप्पा गोष्टी करून ना खरंच खूप भारी सुद्धा वाटतं. तर आता मी या साड्यांचाच व्हिडिओ बनवला होता आणि मी साड्यांमध्ये जाऊन झोपली आहे. आर्यनने चहा ठेवलाच होता, तर त्याला म्हटलं पाव पण आण. मग काय, कधी कधी खूप इच्छा होते चहासोबत पाव खायची आणि खूप चांगला लागतो तो. तर आमचा चहा चालू होता, तेवढ्यात जाऊ घरी आली आणि मग मी तयारी केली, कारण मला जायचं होतं बाहेर. आता जाऊचं असं म्हणणं होतं, बाहेर तू जातच आहेस तर बिट्टूला सुद्धा घेऊन जा. पण मी बिट्टूला खूप विचारलं, 1 नाही 2 वेळ 3 वेळ विचारलं, पण ती म्हणाली की मम्मी मी येत नाही, तुला जायचं तू जा. कारण म्हटलं थोडंसं फिरून येऊ आणि जरा मला बाहेरचं पण खायचं होतं मोमोज. तर तिला म्हटलं चल तुला पण देते, तर नाही म्हणाली ती. म्हटलं जाऊ दे, तिला स्टडी करू दे. खायचं प्यायचं नाव काढलं ना की माझा नवरा कधीच मला नाही म्हणत नाही, एका फटक्यात खायला घेऊन जातो, कारण की त्याला सुद्धा बाहेरचं खायची खूप आवड आहे. तिथे गेल्यानंतर आमचे गरम गरम मोमोज आले आणि मस्तपैकी आम्ही इथे एन्जॉय केलं. इथे आम्ही स्टीमवाले जे असतात ना मोमोज तेच घेतले होते. आणि आज संध्याकाळी माझ्याकडे खूप सारा वेळ होता, कारण की संध्याकाळी भाजी वगैरे काही करायची नव्हती, कारण की दुपारचीच बरीच भाजी होती. तिथून जवळपासच डीमार्ट होता, तर हे म्हणाले चल डीमार्टला जाऊया, कारण आम्हाला बिट्टूसाठी चप्पल घ्यायची होती. तिची आधीची चप्पल आहे ती जरा तिला छोटी होत आहे. तिथे गेल्यानंतर खूप कन्फ्युजन होत होतं आम्हाला चप्पलचं. मला जी आवडायची तिच्या पप्पाला ती आवडत नव्हती आणि त्यांना जी आवडत होती ती मला आवडत नव्हती. दोघांचं कॉम्बिनेशन करून एक चप्पल आम्हाला आवडली होती, ही पिंक कलरची, ज्याच्यावर तुम्हाला डग दिसत असते. पण तिथे ना थोडंसं होल असल्यामुळे ती चप्पल आम्ही घेतली नाही. 6 मध्ये दांडी. अच्छा, आधी 7 काढायचा, मग 6 बनवायचा, त्यानंतर मग माऊस बनवायचा. वा वा, तू तर खूप छान बनवला.
आमच्याकडे बुक असलंच पाहिजे. मग त्या बुकमध्ये आम्ही अल्फाबेट असो किंवा स्वर असो किंवा असं काही चित्र, रिकामं आम्हाला आजकाल जमतच नाही आहे. आज तर बिट्टूला चॉकलेटवर चॉकलेट भेटत आहे ना बिट्टू. तुला मी चपाती तर असा होता माझा आजचा दिवस ब्लॉग. जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.